सातारा आणि कोल्हापूर या भागांमध्ये चिकन खरडा आणि मटण खरडा अशा प्रकारे डिश आपल्याला मिळते। ही चवीला एकच नंबर लागते, अगदी भन्नाट लागते। नेहमीच्या चवीपेक्षा काहीतरी वेगळं, खूप छान, अगदी कमी साहित्यामध्ये बनून तयार होते। हा चिकन खरडा अगदी काही मिनिटातच बनवून तयार होतो। चला तर मग आज हा चिकन खरडा कसा बनवायचा ते आपण पाहूयात। हा चिकन खरडा बनवण्यासाठी जास्त काही साहित्याची आपल्याला गरज लागत नाही। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये हा खरडा बनवून तयार होतो। नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण चिकन खरडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। हे चिकन छान आपण धुवून घेणार आहोत। 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेऊयात। अशा प्रकारे 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून झालेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा आपण मीठ घातलेलं आहे। हे मीठ रॉक सॉल्ट घातलेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त घातलेलं आहे। तुम्ही नॉर्मल जर मीठ वापरणार असाल तर मीठ थोडंसं कमी वापरा। अशा प्रकारे हळद आणि मीठ याला लावून घेतलेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि असे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता गॅसवरती आपण कढई ठेवणार आहोत। कढईमध्ये 3 ते 4 चमचे आपण तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपण जो कांदा घेतलेला आहे चिरून बारीक, तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि कांदा छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। कांद्याचा इथे थोडासा रंग बदललेला आहे। अजून थोडासा रंग बदलेपर्यंत आपण हा असंच परतून घेऊयात कांदा। आणि अशा प्रकारे आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन रंग आला की त्याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते चिकन आपण याच्यामध्ये घालणार आहोत। हे चिकन मॅरिनेट करत असताना अर्ध्या लिंबाचा रस तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता। आता हे छान चिकन हलवून घेऊयात। 2-3 मिनिट आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे, हलवून घेतलेलं आहे। आता हे चिकन आपण झाकून ठेवणार आहोत। एक ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपलं हे पाणी कोमट होईल। इथे आपण 2 ग्लास पाणी याच्यामध्ये घालणार आहोत ताटामध्ये आणि गॅस लो टू मीडियम हीटवरतीच ठेवायचा आहे। आणि आपण पाहू शकता हे छान असं 2-3 मिनिट झालेले आहेत। हे ताट आपण काढलेलं आहे। हे चिकन आपण परत एकदा हलवून घ्यायचं आहे। परत ज्या ताटामध्ये पाणी होतं ते आपण परत त्याच्यावरती ठेवणार आहोत कढईवरती आणि हे पाणी छान असं कोमट झालेलं आहे आणि आता आपण ते कढईमध्ये घातलेलं आहे। हे मिक्स करून घेऊयात। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि साधारण 7 ते 8 मिनिटासाठी हे शिजवून घेणार आहोत। चिकन पाहू शकता आपलं शिजलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवूयात आपण आणि हे बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपल्या खरड्यासाठीचा मसाला तयार करून घेऊयात। इथे खोबरं घेतलेलं आहे 1 छोटी वाटी, खिसून घेतलेलं आहे। जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जास्त तिखट नाही आहेत या, आणि लसणाच्या 2 कुड्या सोलून घेतलेल्या आहेत। मिरच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। आता इथे गॅसवरती कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि जे लसूण आणि मिरची आपण घेतलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये छान अशी भाजून घेणार आहोत। गॅस लो टू मीडियम हीटवरती ठेवायचा आहे आणि आपण पाहू शकता हे छान असं परतलं जात आहे। तोपर्यंत आपण जिरं त्याच्यामध्ये घातलेलं आहे। लसूण आणि मिरची छान परतल्याशिवाय आपण जिरं घालायचं नाही आहे आणि जिरं छान परतलं की आपण जे खोबरं खिसून घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत। खोबऱ्याचा रंग बदलला आणि हे सर्व छान असं परतलं की आपण हे सर्व काढून घेणार आहोत। हे सर्व काढून घेऊन आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण जे चिकन शिजवून ठेवलेलं आहे त्यातील पीस आपण काढून घेणार आहोत आणि जे सूप आहे त्याचा देखील याच्यामध्ये वापर करणार आहोत। काही ठिकाणी फक्त याचे जे पीस आहेत चिकनचे तेवढ्याचाच खरडा बनवला जातो आणि हे सूप बाकीच्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो, पण या रेसिपीमध्ये ह्या खरड्यामध्ये आपण या सूपाचा देखील वापर करणार आहोत। हे आपण दोन्ही सेपरेट करून घेतलेलं आहे, वेगळे करून घेतलेलं आहे। आपण जो मसाला केला होता तो देखील थंड झालेला आहे आणि इथे आपण 1 गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा मसाला थंड झाल्यावरती आपण 1 गड्डी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो मसाला आपण केलेला आहे तो आपण घालणार आहोत। अशा प्रकारे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपण पाहू शकता याची बारीक पेस्ट झालेली आहे। आता गॅसवरती इथे कढई किंवा पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये अगदी 2च चमचे टेबलस्पून आपण तेल घालणार आहोत आणि जो हा हिरवा मसाला केलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत। याच्यामधलं आपण छान असं सर्व साहित्य परतून घेतलेलं आहे आणि फक्त कोथिंबीर राहिलेली आहे। कोथिंबीर परतेपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिट मंद आचेवरती हे छान परतून घेऊयात। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। हे छान असं परतून झालेलं आहे वाटण। आता जे सूप आपण बाजूला केलं होतं पीस आणि सूप, त्यातलं सूप आपण याच्यामध्ये घालणार आहोत। सूप घालून आपण हे छान 3 ते 4 मिनिट उकळून घेणार आहोत। गॅस आपला हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि आपण पाहू शकता हे छान असं उकळलेलं आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता जे चिकनचे पीस आहेत ते आपण घालणार आहोत आणि चिकनचे पीस आपण याच्यामध्ये घालून गॅस हाय फ्लेमवरती करणार आहोत। साधारण 5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत। 5 मिनिट झालेले आहेत आणि 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे। पण याच्यामध्ये अजून ग्रेव्ही आहे, आपल्याला हे पूर्ण आटवून घ्यायचं आहे। परत झाकण ठेवायचं आहे आणि परत 4 ते 5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत। याच्यामधली पूर्ण ग्रेव्ही आपण आटवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पाहू शकता साधारण 11 ते 12 मिनिटं झालेली आहेत। हाय फ्लेमवरती आपण हे सर्व खरड्याचे ग्रेव्ही आपण आटवून घेतलेली आहे आणि मस्त असा खरडा तयार झालेला आहे। तुम्ही रंग पाहू शकता, खूप मस्त आणि अप्रतिम असा दिसतोय। तर हा खरडा नेहमीच्या काही पदार्थांपेक्षा रेसिपीपेक्षा थोडासा वेगळा आहे। तर ही वेगळी अशी रेसिपी चवीला एकच नंबर लागते, एकदम भन्नाट लागते। ही कोल्हापूर, सातारा या भागामध्ये बनवली जाणारी डिश आहे। तर ही डिश तुम्हाला कशी वाटली, आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा। आता या खरड्याची आपण प्लेटिंग करूयात। ही नेहमीपेक्षा वेगळी डिश आहे, तुम्ही नक्की करून पहा। याच्यामध्ये जास्त काही मसाल्यांचा वापर केला नाही आहे, अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आपण बनवलेली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू ॲड करू शकता किंवा काही जण याच्यामध्ये तीळ देखील वापरतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिळांचा वापर इथे करू शकता। अशा प्रकारे प्लेटिंग करून झालेली आहे। तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे अमूल्य असे कमेंट देखील नक्की नोंदवा। आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली यांच्यामध्ये देखील शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन रेसिपीज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तुम्हाला अजून आपल्या चॅनलवरती कोणती रेसिपी पाहावयास आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा। चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।